नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर देशमुखांच्या घरी खूप मोठं फंक्शन असतं, तेव्हा आर्याही तिथे येते आणि जीवा आर्य हे दोघेही अगदी मज्जा मस्तीने एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असतात. जीवा आर्याला त्याच्या हातांनी स्वतः घास भरवतो, तेव्हा पार्थला जीवावर संशय येतो की जीवा आर्याच्या असं पुढे मागे का करतोय. तेव्हा जीवा आणि आर्या दोघेही आता रूममध्ये जातात. तेव्हा पार्थी त्यांच्या मागे मागे जातो आणि जे सर्व काही बघतो त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे नंदिनी आता जीवाला म्हणते की कधी मी खोटं न बोलणारी मुलगी माझ्या बहिणीपासून आणि सर्व कुटुंबापासून खूप मोठं सत्य लपवत आहे. आज जीवा म्हणतो की नंदिनी, तुला खरं सांगतो, सत्य सांगणं खूप सोपं आहे, पण ते सत्य लपवणं आपल्यासाठी सध्या खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की आता फक्त एकच देवाकडे प्रार्थना आहे की काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडू देत. तर आता समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.